महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली। ही योजना चांगली असली तरी अनेक महिलांना आपल्या विविध दाखल्यांसाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे। तसेच या योजनेची वयोमर्यादा वाढवावी आणि प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सेतू देण्यात यावे अशा अनेक मागण्या घेऊन अर्जुनी मोरगाव तालुक्यात चक्क राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी किरणताई कांबळे यांनी मोर्चा काढून या योजनेच्या अनेक अटी शिथिल करण्याची मागणी केली आहे। तसेच वयोमर्यादा वाढवावी, टॅक्स पावतीची अट रद्द करावी, प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सेतू स्थापन करावे अशी मागणी त्यांनी सरकारला केली आहे। गोंदिया जिल्ह्यात अनेक सेतू केंद्रांवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कागदपत्रांसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे आणि अशातच या योजनेसाठी पुरुषांना देखील महिलांना मदत करावी लागते, तर विविध साहित्यासाठी पुरुष देखील त्रस्त झाले असून अशीच एक घटना अर्जुनी मोरगाव या ठिकाणी घडली आहे। कागदपत्र आणत असताना एका महिलेचा पती मरण पावला, त्यामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील महिलांनी या योजनेमधील कागदपत्रांची अट शिथिल करण्यात यावी आणि वयोवृद्ध महिलांना देखील या योजनेचा लाभ द्यावा आणि प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सेतू केंद्र उघडावे, घर टॅक्स पावती अनिवार्य करू नये अशा विविध मागण्या घेऊन महिलांनी अर्जुनी मोरगाव येथील तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला आणि या योजनेची मुदतवाढ करावी अशी मागणी केली आहे। कारण गोंदिया जिल्ह्यात सध्या पावसामुळे रोवणीचे काम सुरू असून 31 ऑगस्टची तारीख समोर वाढवावी अशी मागणी महिलांकडून करण्यात आली आहे। यासाठी चक्क अजित पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निवेदन दिले असून आता शासन कोणती भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। हा मूक मोर्चा यासाठी काढलेले आहे की आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी माझी लाडकी बहीण योजना ही चालू केलेली आहे। योजना छान आहे, महिलांना त्याचा लाभ पण होईल अशी आम्ही अपेक्षाही करतो। परंतु काय झालं, ह्या योजनेमुळे आमच्या गावी एक अपघात झालेला आहे। त्या अपघातीचं कारण आहे सेतू। कारण की सेतू काढायला सगळे तहसीलमध्ये येतात आणि तहसीलमध्ये आल्यानंतर काय झालं की ती बाई लाईनमध्ये लागलेली होती, तर तिची रांग न तुटावी म्हणून काही डॉक्युमेंट्स राहिलेले होते घरी, तर तिने आपल्या नवऱ्याला घरी पाठवलेलं डॉक्युमेंट्स आणायला ना। ह्या गाई गडबडीमध्ये आमच्या अर्जुनीचा मोरगाव टी पॉईंट आहे, तिथे त्यांचा अपघात झाला आणि ऑन द स्पॉट ते तिथे मरण पावले। तर 1500 रुपयामध्ये लाईनमध्ये लागलेले आहेत, पण त्याचं नुकसान किती झालं, त्या बाईच्या डोक्यावरचा साया गेला, मुलांचा वडिलांचा हात गेलेला, तर याला जबाबदार कोण? मग शासनाने आता त्याच्यासाठी काहीतरी करावा, त्यासाठी पण हा मूक मोर्चा काढलेला आहे। आणि दुसरी गोष्ट, अजितदादांनी खूप साऱ्या अटी रद्द केलेल्या आहेत, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद। परंतु अजून काही अटी राहिलेल्या आहेत की जसे आता आमच्या महिला रहिवाशाचा दाखला मागायला जातात, तर रहिवाशाचा दाखला म्हटलं की त्यांना पहिल्यांदा सांगतात की तुमचं घर टॅक्स भरा। आता मला सांगा की घर टॅक्स प्रत्येकाने भरलेलं नाही आहेत ना, गावामध्ये एवढे गरीब लोक आहेत आणि हे गरीब लोकांसाठी योजना काढलेली आहे, म्हणजेच गरीब लोक टॅक्स न भरल्यामुळे त्यांना रहिवाशाचा दाखला मिळत नाही। मग मला सांगा, आता एक तर त्यांना टॅक्स भरण्यासाठी त्यांना कर्जबाजारी व्हावं लागेल, नाही तर मग त्यांना त्या योजनेपासून वंचित राहावं लागेल। म्हणजे याचा निर्णय अजितदादाने शोधावा अशी आमची अपेक्षा आहे, काहीतरी ह्यावर तोडगा काढावा। तसंच जे 21 वर्षापासून अजितदादांनी 60चे 65 केले, पण आमची अशी मागणी आहे 21च्या नंतर कुठलीही वयोमर्यादा ठेवू नये, कारण की 70च्या पण महिला आपल्याकडे असतात आणि ह्या योजनेची गरज त्या 70-80 वर्षाच्याच महिलांना जास्त आहे। प्रतिनिधी राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।